ज्या बापानं लहानाची मोठी केली त्यालाच माझ्या वागण्याचा त्रास होत असेल तर बाणाई, उठ, जागी हो. तुझ्या या कठोर परीक्षेत प्रसंगी तुला तुझ्या आप्तांच्या सुद्धा विरोधात जावं लागेल. हा संघर्ष सोपा नाही बानू. ही परीक्षा सोपी नाही. श्री खंडेरायांना प्राप्त करणे हे साधे सोपे कार्य नव्हे. वय महाराज, एक गोष्ट मी तुला सांगतो बानू, नीट ध्यानात ठेव. हा तुझ्या कठोर परीक्षेतला अत्यंत खडतर असा काळ आहे. या काळात तू सारं काही सोसून सहन करून परिस्थितीवर विजय मिळवलास तर आणि तरच तुझं आणि श्री खंडेरायांचं लग्न होईल. नाहीतर हा विवाह होणे नाही. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. 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 बानू, तुझी आता काय परिस्थिती आहे, तू कोणत्या दिव्यातून जात आहे याची मला कल्पना आहे. मी तुला याआधीही सांगितलं आहे की ही परीक्षा आहे, तुझी, माझी आणि म्हासेची. बानू, थोडा धीर धर, मी येईन. अगं, तुझ्या बिगर मी दुसऱ्या कुठल्या बी बाईला बघित नाही. खंडोबाची आण घेऊन सांगतो मी. कशाला आण घेताय त्याची? अहो, तुमचा तो देव स्वतःच्या लग्नात बायकोला सोडून दुसऱ्या बाईकडे जातो, त्याची आण घेताय सवय? शांते. हळदीचे हे शिवलिंग म्हणजे आमच्या नात्यातला प्राण आहे. या शिवलिंगाचा आकार कधी ना कधी बदलेल हे मला वाटलं होतं. त्याचे एकमेव कारण होते बानू. आता जर तिचे लग्नच ठरते आहे तर सगळे प्रश्नच मिटले. पण आता बेसावध राहून उपयोग नाही. तिच्या लग्नात जे काही अडथळे आहेत ते दूर करून एकदाचे तिचे लग्न लावून द्यावे, म्हणजे मी निश्चिंत होईन आणि रोज उठून भीतीपोटी हे शिवलिंग पाहणे थांबेल. लतिका, तुला माझे एक काम करायचे आहे. मी तुला आधी सांगितले होते, बानूचा विवाह ठरतो आहे. तुला नेमकी माहिती काढायची आहे की तिच्यासाठी कोणते स्थळ आले आहे, वरपक्ष कोण आहे, विवाहाची तयारी कुठवर आली आहे. लतिका, मी तुझ्याशी बोलतेय, लक्ष कुठे आहे तुझं? काय झालं? म्हाळसा, आता मी येत असताना वाटेत मला 2 सेवक भेटले.
जे प्रधानजींबरोबर बानूकडे गेले होते त्यांच्याकडून मला असं काही कळलं ज्याचा मला अर्थच कळला नाही. तुम्ही दोघं प्रधानजींबरोबर गेला होतात ना? गेलो होतो म्हणजे अहो गेलोच होतो. अहो वाटेमध्ये जाता आता वेश पण बदलला बघा. काय कळलं तुला? त्या सेवकांनी सांगितलं चंदनपुरीला जाताना ते वेश बदलून गेले होते. वेश बदलून जाण्याची काय आवश्यकता आहे? हे जरा विचित्र नाहीये का? म्हाळसा, मला असं वाटत आहे खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. माझ्यापासून जर काही लपवत असतील तर ह्यावेळी मी ते सहन करणार नाही. आणि जोपर्यंत बानूचा विवाह होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. म्हाळसा, मी जे काही तुला सांगितलं त्याचं तुला आश्चर्य नाही वाटत का? प्रधानजी जर बानूला ओळखत असतील तर वेश बदलून जाण्याची काय आवश्यकता आहे? सगळ्यांना असं वाटतं की त्यांनी काहीही केलं तरी म्हाळसाला काय कळतंय, पण सगळ्यांना हे कळत नाही की म्हाळसाने आयुष्यात कधीही असत्य वचन बोलले नाही. रोज यांचे नाव घेऊन स्मरण केल्याशिवाय अन्न पाण्याला हात लावला नाही. जगाचे पोषण करणाऱ्या सूर्यनारायणाला अर्घ्य दिला नाही असा एकही दिवस गेला नाही. माझी भक्ती, माझं प्रेम इतकं श्रेष्ठ आहे की सत्य माझ्या समोर आपोआप चालून येतं. माझ्याशी कोणीही प्रतारणा केली तर त्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, मग तो कोणीही असेल. म्हाळसा, म्हाळसा, बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला एक विचारायचे आहे. विचार. मला असं कळलं की बानूचा विवाह ठरतो आहे आणि तुम्ही तिला सहाय्य करता आहात. हे खरे आहे का? म्हाळसा, तिचा विवाह व्हावा ही माझी इच्छा आहे, पण हे कार्य वाटते तेवढे सोपे नाही. का? असे काय कारण आहे? तिचा विवाह जिथे ठरत आहे तिथे तिच्या जवळच्या माणसांचा विरोध आहे. पण जर तुम्ही यात लक्ष घातलं तर तिचा विवाह ठरू शकतो. हो, पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. पण तुम्हाला असं वाटतं ना की तिचा विवाह व्हावा? हो, पण म्हाळसा, मी तुला सांगितल्याप्रमाणे हा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा आहे. नाही, काहीही झालं तरी तिचा विवाह व्हायलाच हवा. काही नाही झालं तर मी स्वतः तिचा विवाह लावून देईन. म्हाळसा, मी तुला कसे समजावून सांगू मलाच कळत नाही. बानूशी माझाच विवाह होणार आहे. म्हणजे बानू,
बानू कशी आहेस ग? काय सांगू तुला. आणि आता येतेस होय ग? अगं मला आजच लय भ्याव वाटत होत. त्या दिवशी तू गेलीस अन आजा उठला आणि तुला हुडकत आत आला. मला म्हणला बानू कुठं हाय. मी त्याला काय बाय सांगितलं पण त्याला कळनाच. मग त्यानं पार खोदून खोदून विचारलं आणि मी समजा सांगून टाकलं. म्हणजे आता बाच्या मनात माझ्यासाठी काय बी नाही ग. आणि याच वाईट वाटतंय की त्याला माझं ऐकूनच घ्यायचं नाही. अगं मगाशी पण खिडकीचं दार लावून गेला बघ त्यो. हे समजा माझ्यामुळेच झालं बघ. माझी चूक झाली ग. माझी चूक एकदा पदरात घे. असं का म्हणतेस म्हणजे? अगं तुझी नाही आहे चूक ह्यात. मी ह्याच अगोदर बाला समजा सांगाय हवं होतं. मी म्हणलं होतं ना तुला. अगं वय पर तेव्हा माझा धीर नाही झाला. बानू आता काय करायचं ठरवलं आहेस ग? खंडोबाचं ध्यान करतीय. मनापासून त्यांचा धावा करतीय. तसं बी त्यांच्या बिगर अजून कोणाचा आधार हाय वय मला आता. आजा बानू आजा आला वाटतं. चल येते मी. आजा ए आजा. अरे मी आजा. काय म्हणतो आमचं ऐक तरी. अरे तू ऐकून. आजा तू आमचं ऐकणार आहेस का नाही हा ते सांग एकदाच. बोला आता काय म्हणताय तुम्ही? अरे आता तू सांगत नाहीस काय झालं ते. मग आम्ही काय बोलायचं? हे बघा आबा, बानू संघ म्या असं का वागतो या ते म्या तुम्हाला नाही सांगू शकत. तो विषय परत नग. अरे पण आम्ही कोणी पर काय वय? हा अगं तसं नाही आजी. आपलीच माणसं आपल्याशी कसं वागत्याल हेच समजना झालंय बघ. तेव्हा तो विषय आता नग. तो विषय सोडून आणखी काही विचारायचं असेल तर विचारा. आजा माझा तर विश्वासच बसत नाही की तू त्योच आजा हाय. अरे असं दगडागत काळीस कवा धरणं झालं हाय. बर राहिलं बाबा राहिलं. बरं आमासनी एक तरी सांगशील का नाही? काय हे बघ आमासनी जरा सांग. तू बानूचं आता काय करायचं ठरवलं आहे? अरे सांग की काय ठरवलं हायस? लगीन. लगीन? अरे पण कुणा संग? रंगा. रंग्या? बानूचं लगीन ते रंग्या संग? वय अरे डोस ठिकाणावर हाय का नाही तुझं? की रागापायी ते बी चालन असं झालं या? त्या रंग्या संग लगीन लावण्यापरीस बानूचा जीव घे की. अरे असं बोलताना काय बी वाटलं नाही व्हाय तुला? आजा एक लक्षात ठेव, या वस्तीवर अजून कोणाचा बी कान धरला तर मला अडवणार कोणी बी नाही. अजय लोकांना बोलायला सोपं जातंय ग, पण बापाची काळजी बापाचीच असती या. ती लोकांनी नाही कळत. म्या ठरवलंय बानूचा आणि रंगाचं लगीन लावून द्यायचं म्हणून. अरे पर ए आजी आता यावर मला काय बी बोलायचं नाही बघ.
आबा म्या ठरवलंय बानूच रंगासंगी लगीन लावून द्यायचं. शेवंताला बी सांगायला हवं. तू नाही ऐकायचा माझा. बघतेस मी आता तुझ्याकडं. भानू, म्हणजे तू आता इतक्या रात झाला? भानू तुला बघितलं तर नाही ना? नाही, माझ्या झोपला असेल. बानू, माझ्यामुळे तुला असं राहावं लागतंय आणि मला हे लई वंगाळ वाटतंय. म्हणून मीच म्हणलं का तुला बाहेर काढायचं. अगं म्हणजे येडपणा करू नकोस. आपल्या दोघींना बाण बघितलं ना तर मारून टाक. असू दे. तू आपला हाय आजा. तू आता गप गुमान राहा. या करती काय करायचं ती. अगं म्हणजे भानू, म्हणजे मी आताच्या आता बाच्या खोलीतनं खडावा घेते, ते घालून जेजुरीला जाते बघ यांच्याकडे. तसं मी यांच्या वगैरे अजून गुणाचा बी आधार नाही राहिला मला. वय वय चल. आजा तू वय मॅच सकाळच्याला खिडकी उघडी बघितली आणि तुला बिगी बिगी जाताना पाहिलं ना, तवाच ध्यानात आलं माझ्या. की बानू तुला सांगणार बाहेर काढाया. आणि तू हेच करणार. नाही, तिनं काय नाही सांगितलं. हे म्हणजे आता बानू संग तू बी खोटं बोलायला लागलीस होय. एक ध्यानात ठेव, गाठ माझ्याशी आहे. तुम्ही काय बाय कराल ना म्हणून झोपेचं स्वांग घेतलं होतं म्या. हे म्हणजे आता निघत न चल निघ. चला.